श्री पतंजलि महामुनये नमः। स्थूल विषयांमध्ये सवितर्का निर्वितर्का अशा दोन प्रकारच्या समापत्ती सांगून झाल्यानंतर सूक्ष्म विषयक समापत्ती सूत्रकार सांगतात। आता स्थूल विषयामध्ये सवितर्का निर्वितर्का असे जसे दोन टप्पे असतात, तसंच सूक्ष्म विषयामध्ये सुद्धा विविध टप्पे असतात आणि त्यांना सविचारा निर्विचारा असं म्हटलं जातं। म्हणून सूत्रकार म्हणतात एतय्येव सविचारा निर्विचारा च सूक्ष्म विषया व्याख्याता। तर असं आहे की सविचारा आणि निर्विचारा समापत्तीचे जे विषय असतात त्याचा विचार आपण पूर्वी तालिकांद्वारा केलाच, तर या ठिकाणी त्याचा संग्रह करताना असं म्हणता येईल ग्राह्य सविचारा, ग्रहण सविचारा, ग्रहितृ सविचारा, ग्राह्य निर्विचारा, ग्रहण निर्विचारा, ग्रहितृ निर्विचारा अशा 6 प्रकारच्या सविचारा निर्विचारा समापत्ती प्राप्त होतात असं आपल्याला लक्षात येतं। तर ग्राह्य सविचारा म्हणजे तन्मात्र विषयक, ग्राह्य निर्विचारा म्हणजे पुन्हा तन्मात्र विषयक, ग्रहण सविचारा म्हणजे अंतरेंद्रिय विषयक आणि ग्रहण निर्विचारा म्हणजे पुन्हा अंतरेंद्रिय विषयक, ग्रहितृ सविचारा म्हणजे अस्मिता विषयक आणि ग्रहितृ निर्विचारा म्हणजे पुन्हा अस्मिता विषयक अशा ह्या समापत्ती असतात असं आपल्याला त्या तालिकेवरनं लक्षात आलं। तर या सूत्रावर भाष्यकार पहिल्यांदी सविचारा समापत्तीचं लक्षण करतात। म्हणजे सवितर्का समापत्तीचं लक्षण करून झालं, निर्वितर्का समापत्तीचं लक्षण करून झालं आणि त्यामुळे याही समापत्तीचं लक्षण करून झालं असं सूत्रकार सांगतात। पण त्याच्यातून आपल्याला असं काही म्हणता येत नाही की सवितर्का निर्वितर्का कळल्यामुळं सविचारा निर्विचारा कळाल्या असं काही म्हणता येत नाही। आणि असं जर म्हटलं तर तो एक फार मोठा गैरसमज असेल। त्यामुळे या सविचारा समापत्तीची जबाबदारी भाष्यकार घेऊन आपला मार्ग जरा सुगम करतात। कारण मी जर असं म्हटलं किंवा सवितर्का समापत्ती सांगून झाली तशीच सविचारा असते तर एकतर आपल्याला काही कळणार नाही आणि कळलं तर चुकीचं कळेल, एकतर काही समजणार नाही आणि समजलं तर गैरसमजूत असेल। कारण क्षणभर एक आपण गमतीदार असा विचार करू या ठिकाणी की सवितर्का सांगितली शब्दार्थ ज्ञान विकल्पै ही संकीर्णा सवितर्का समापत्ती आणि त्या ठिकाणी आपण विचार केला गाय नामक शब्द, गायीचा शब्द आणि त्याला एक अर्थ आणि तद्विषयक ज्ञान या सगळ्या गोष्टींची संकीर्णता कशी असते हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात आलं। अर्थात गाय, कमळ, गुलाब या सगळ्या ग्राह्य वस्तू दृश्य अशा वर्गाच्या आहेत, दृश्यमान आहेत। गाय दृश्यमान आहे, त्यामुळे आपल्याला गाय हा शब्द आणि त्याचा अर्थ म्हणजे तो प्राणी विशेष गाय आणि त्याचं त्याविषयी ज्ञान या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये आहेत आणि म्हणून त्यामधली येणारी संकीर्णता आपल्याला जाणवते। नंतर विकल्पही जाणवतो आणि मग स्मृती परिशुद्धीद्वारा शब्दसंकेत जातो आणि ज्ञानसंकेत जातो आणि अर्थमात्र निर्भास होतो वगैरे आपल्याला समजू शकतं। पण त्या ठिकाणी वस्तू गाय, गुलाब, कमळ अशा दृश्य स्वरूपाच्या आहेत, म्हणजे ते अर्थ आपल्याला प्राप्त आहेत। पण या ठिकाणी सविचारा समापत्तीमध्ये तसा प्रकार नाहीये। अंतरेंद्रिय म्हणजे काय, त्यांना काय आकार आहे, रंग आहे, ह्याचा काही आपल्याला पत्ता आहे का, त्यांची काय लक्षणं आहेत। गायीची लक्षणं आपल्याला माहिती आहेत, सासन शृंगादी सहित अशी जी असा जो प्राणी तशी लक्षणं आहेत, रंग आहे, त्या वस्तू सगळ्या साकार असतात।
पण या ठिकाणी सगळे सूक्ष्म विषय आहेत. मग तन्मात्र हा शब्द ऐकून आपल्याला माहिती आहे, पण तन्मात्र ह्याचा अर्थ म्हणजे वस्तू, या दृष्टीनं आपल्याला काहीच त्या ठिकाणी गमन होत नाही. त्याविषयी ज्ञानही त्यामुळे काही असू शकत नाही. त्यामुळे शब्दार्थ ज्ञान वैकल्पिकता जी आहे तीच या ठिकाणी आपण मानू आणि गैरसमजुतीचं बीजारोपण त्या ठिकाणी होईल. त्यामुळे असा प्रकार काही या ठिकाणी करू नये. त्या व्याख्यात केल्यानं या व्याख्यात झाल्या असं म्हटल्यानं त्या समजल्यानं या समजल्या गेल्या असं म्हणण्याचं कारण नाही. तसं असतं तर सांगण्याचं, हे सूत्र सांगण्याचाच प्रसंग आला नसता. अर्थात एकूण काय तर भाष्यकार सविचारा समापत्तीचं लक्षण सर्वप्रथम करतात. तर ते असं म्हणतात, तत्र भूत सूक्ष्मेषु अभिव्यक्त धर्मकेषु देशकाल निमित्त अनुभव अवच्छिन्नेषु या समापत्ती सा सविचारा इति उच्यते. असं ते त्या ठिकाणी लक्षण करतात. ते असं म्हणतात की त्यामध्ये, या सूक्ष्म विषयांमध्ये अभिव्यक्त धर्म आहे ज्यांचा, अशा सूक्ष्मभूत म्हणजे तन्मात्र, त्यामध्ये देशकाल निमित्तानं ज्ञानपूर्वक अशी जी समापत्ती होते ती सविचारा समापत्ती असते. अजून काही फार कळलं नाही, अजून काही कळलंय असं म्हणता येत नाही, पण आता या ठिकाणी आपल्याला ती समजून घेण्याची सुरुवात करायची. असे सर्वप्रथम ही समस्या समजून घ्या. सूक्ष्म विषयामधली समापत्ती ही कशी असते त्याबद्दल एक समस्या पुन्हा एकदा व्यवस्थित समजून घ्या. स्थूल विषया म्हणजे गवघटादी पदार्थ जे असतात त्यांचं नाव आपल्याला माहिती असतं आणि त्यांचे अर्थ म्हणजे त्या शब्दांनी संकेत केला गेलेला विषय. म्हणजे गाय म्हटल्यानंतर तो विशिष्ट प्राणी, घट म्हटल्यानंतर तो मृत्तिकेचा एक आविष्कार, पट म्हणजे तंतूंचा आविष्कार. हे आपल्याला ते अर्थ इंद्रिय ग्राह्य असतात. गाय म्हटल्यानंतर आपल्यामध्ये अर्थविषयक काही संकेत हे निर्माण होतात. तसंच आपल्यामध्ये काही ज्ञान असतं, कारण गायीचा अनुभव आपल्याला आलेला असतो, गायीविषयी काही अनुभव असतात. तर ह्या सगळ्या म्हणजे शब्द ज्ञान, अर्थ ज्ञान याविषयी आपल्यामध्ये काही संकेत बांधले गेलेले असतात, कारण ते स्थूल विषय असतात. आलं का लक्षात? त्यामुळे आपल्याला सवितर्का निर्वितर्का समापत्तीचा प्रकार हा तशा संदर्भात कळू शकला. पण या ठिकाणी शब्द अर्थ संकेत या संकल्पना तशा या ठिकाणी उभा राहू शकत नाहीत, कारण शब्द तन्मात्र, रूप तन्मात्र, रस तन्मात्र, गंध तन्मात्र हे सगळे परमाणू आहेत. हे सगळे परमाणू आहेत. शब्द तन्मात्र म्हटल्यानंतर आपल्याला काही विशिष्ट परमाणू संघटना किंवा परमाणू हा काही डोळ्यापुढे येत नाही. जसा गाय म्हटल्यानंतर एक विशिष्ट प्राणी हा आपल्या डोळ्यासमोर येतो, तसं शब्द तन्मात्र म्हटल्यानंतर काही एक अणू, परमाणू आपल्या डोळ्यापुढे येऊ शकत नाही, आपल्या बुद्धीपुढे येऊ शकत नाही. आणि त्यामुळे तद्विषयी काही अनुभव असण्याचाही प्रकार संभवत नाही, तद्विषयी काही ज्ञान असण्याचाही प्रकार संभवू शकत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी ज्ञानसंकेतही नसतात. म्हणजे केवळ शब्द संकेत आहेत. शब्द तन्मात्र, रूप तन्मात्र, रस तन्मात्र, स्पर्श तन्मात्र, गंध तन्मात्र हे सगळे शब्द संकेत या ठिकाणी आहेत. तसंच अंतरेंद्रिय, मन, बुद्धी. मन म्हणजे आपल्याला केवळ शब्द संकेत आहे, पण त्याच्या अर्थाविषयक आपल्याला असं काही, ते मन हे दृश्यमान नसल्यामुळे अर्थसंकेत काही आपल्याला मांडता येत नाहीत. तसं गाय म्हटल्यानंतर तो चतुष्पाद प्राणी, शृंगशासनादियुक्त असा, स्तन शृंगशासनादियुक्त असा एक प्राणी, गवत खाणारा प्राणी, दूध देणारा प्राणी, म्हणून आपल्याला एक जो ज्ञानाचा प्रकार आहे, ज्ञानसंकेत आहेत, अर्थसंकेत आहेत, त्या ठिकाणी ज्ञानसंकेत आहेत. तसे काही सूक्ष्म विषयात असत नाहीत आणि असू शकत नाहीत. आणि त्यामुळे या ठिकाणी एक समस्या उभी राहते की सवितर्काच्या संदर्भामध्ये आपण सविचारा समापत्ती बघायचा जर प्रयत्न केला तर या ठिकाणी शब्दसंकेत कळतात, पण अर्थसंकेत कुठले आणि ज्ञानसंकेत कुठले, आणि तेच नसतील तर मग त्यातली संकीर्णता आली कुठे, आणि मग त्यामधला विकल्प आला कुठे, असा प्रश्न या ठिकाणी पडतो. ही मोठी समस्या या ठिकाणी
पहिल्यांदी उभा राहते. पण असं आहे, मी लगेच म्हणतो की समस्या उभी राहत नाही. गौडबंगाल असं आहे की ही सविचारा निर्विचारा प्रकारची समापत्ती ही वितर्काच्या पलीकडची आहे. म्हणजे वितर्काचा प्रांत ओलांडल्यानंतर लागणारी अशी ही समापत्ती आहे. म्हणजे आज आपल्याला तन्मात्र अग्राह्य आहेत, बुद्धी अग्राह्य आहे, मन अग्राह्य आहे, चित्त अग्राह्य आहे, अहंकार अग्राह्य आहे, महत्त्व अग्राह्य आहे. हे सगळे सूक्ष्म अणु परमाणू आपल्याला अग्राह्य आहेत. आलं का लक्षात? हे सगळे आपल्याला अग्राह्य आहेत. म्हणजे त्यांच्याविषयी आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये सर्व दरम्यानमध्ये अज्ञानाचा जाड जूड पडदा आहे. आणि म्हणून आपल्याला शब्दसंकेत, अर्थसंकेत आणि ज्ञानसंकेत ह्याच्याविषयी एक कुसंबडा उभी होते. पण असं लक्षात घ्या, हा जो सविचाराचा प्रांत आहे तो वितर्काचा प्रांत ओलांडल्यानंतर लागणारा प्रांत आहे. नंतर लागणारा प्रांत आहे. आलं का लक्षात? त्यामुळे वितर्काच्या प्रांतामध्ये तुम्ही पंचमहाभूत ही ओढी नागडी बघता. आज आपल्याला डोळ्यांनी पंचमहाभूत यांचा पत्ताच नाही. पंचीकृत सृष्टी आपल्याला दिसते, पंचमहाभूतांचा आपल्याला काही अवगमन त्यात होऊ शकत नाही. किंवा बाह्येंद्रिय ही आपल्याला बाह्य स्वरूपात दिसतात. डोळ्याची संघटना अशी आहे, हे आपल्याला माहिती आहे. आज डोळ्याची संघटना अशी आहे, कानाची संघटना अशी आहे. मग ही जी पंच ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आहेत यांची संघटना आपल्याला शरीरशास्त्र सांगून जाईल तेवढी आपल्याला माहिती आहे. पण वितर्क समापत्तीच्या प्रांतामध्ये, सवितर्क निर्वितर्काच्या प्रांतामध्ये त्या स्थूल अशा विषयांचं उघडं नागडं ज्ञान, दर्शन, साक्षात्कार त्या ठिकाणी होत असतो. म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे त्या ठिकाणी एक्सरे झालेला असतो. गाय म्हटल्यानंतर गायीचं आध्यात्मिक एक्सरीकृत ज्ञान असं आपल्याला प्राप्त झालेलं असतं. म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं म्हणजे स्कॅनिंग हे होऊन गेलेलं असतं. आलं का लक्षात? प्रत्यक्ष गाय आपल्याला जी दिसते त्यापेक्षा समाधीमध्ये गायीचं ज्ञान वेगळं असतं हे आतापर्यंत आपल्याला कळलंच. कारण त्या ठिकाणी गायीचा साक्षात्कार असतो. म्हणजे गायीचा साक्षात्कार होऊन गेला असल्यामुळे गायीची संघटना ज्याद्वारा झाली ती पंचमहाभूत, आणि त्या पंचमहाभूतांची संघटना ज्याद्वारा झाली ती पंचतन्मात्र, हा एक वेगळाच ज्ञानाचा प्रांत त्या ठिकाणी उघडला जातो, खोलला जातो. म्हणजे आजच्या मनस्थितीमध्ये आपण सविचारा निर्विचाराचा विचार करायचा म्हटल्यानंतर आपल्याला भलं मोठं शून्य दिसेल. पण हा प्रांत सुरू केव्हा होतो तर सवितर्का निर्वितर्का समापत्ती नंतर प्राप्त होत असतो. त्यामुळे आणि स्पष्ट शब्दात सांगायचं म्हणजे निर्वितर्काच्या पुढे हा प्रांत खोलतो आणि निर्वितर्का समापत्तीमध्ये तुम्हाला पंचमहाभूतांचं साक्षात्करण झालेलं असतं, बाह्येंद्रियांचं साक्षात्करण झालेलं असतं. आणि त्या बाह्येंद्रियांच्या मागे असलेलं जे अंतःकरण आहे आणि या पांचभौतिक वस्तूंच्या मागे किंवा पंचमहाभूतांच्या मागे जी संघटना आहे, तन्मात्रांची संघटना आहे, अस्मितेची संघटना आहे, महत्त्वाची संघटना आहे, ही त्याच्या पुढे आपल्याला उघडली जाते. म्हणजे आज आपल्याला विषय कुठले आहेत? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध असे 5 विषय आहेत. पण ज्यावेळेला योगी हा समाधी प्रज्ञेमध्ये जातो, सवितर्का निर्वितर्काच्या प्रांतामध्ये जातो, त्यावेळेला आपल्याला असं म्हणता येतं की त्याचे विषय शब्द तन्मात्र, रूप तन्मात्र, रस तन्मात्र, गंध तन्मात्र, स्पर्श तन्मात्र होतात. आलं का लक्षात? आज आपले विषय कुठले आहेत? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, इंद्रिय ग्राह्य हे आपले विषय आहेत. पण समाधीमध्ये त्या विषयांचा साक्षात्कार झाल्यामुळे त्या वस्तू विषयांची अंतरसंघटना ही त्या ठिकाणी उघडी पडते. आलं का लक्षात? जसं आता आपण पाहिलं स्क्रीनिंग, स्कॅनिंग, की त्यामध्ये हा जो बाह्य स्तर आहे ज्यामुळे आपल्याला आंतरदृश्य व्यवहित असतं, तो पडदा उघडला जातो क्षकिरणांद्वारा आणि आपल्याला ते क्षकिरणांद्वारा शरीरातली आतली एकूण बांधणी आणि संघटना ही दिसते.
तसं या ठिकाणी सवितर्क आणि निर्वितर्काच्या प्रांतामध्ये शब्द स्पर्श रूप रस गंध विषय ह्यांच्या मागे असलेली संघटना, पंचमहाभूतांच्या मागे असलेली जी संघटना आहे ती त्या ठिकाणी आपल्याला ग्राह्य विषय बनते. म्हणजे आजचे ग्राह्य विषय आणि निर्वितर्काच्या भूमीमध्ये असणारे जे ग्राह्य विषय ह्यांच्यामध्ये फार मोठं अंतर असतं. आणि त्यामुळे त्या ठिकाणी तन्मात्र आणि सूक्ष्म तत्व आणि अंतरेंद्रिय ह्यांचं सवितर्का निर्वितर्काच्या प्रकारामध्ये ज्ञान होऊ शकतं. आणि म्हणून एतयेव सविचारा निर्विचारा सूक्ष्म विषया व्याख्याता असं सूत्रकार म्हणतात. ते व्याख्यान झालं म्हणून हे व्याख्यान झालं असं नाही, तर त्या व्याख्यानामध्ये तुम्हाला सवितर्का निर्वितर्काच्या प्रांताचं जे अंतिम टोक आहे तिथपर्यंत नेऊन सोडलं. आणि त्यामुळे निर्वितर्काचा पडदा आता उचलायचा आहे. उचलल्यानंतर सविचाराचा प्रांत निर्माण होतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला सवितर्काप्रमाणेच सविचारा समापत्ती प्राप्त होते असं या ठिकाणी शास्त्र सांगतंय. त्यामुळे जी आपल्याला समस्या वाटली ती समस्या नसते हे आता या ठिकाणी लक्षात आलं असेल. ह्याचं कारण, समस्या नसण्याचं कारण, सवितर्का निर्वितर्का समापत्ती प्राप्त झाल्यानंतरचा हा प्रांत आहे त्याचा आता आपण तार्किक भूमीवर विचार करणं हा केवळ विचारच ठरेल. पण सूत्रकार एतयेव असं म्हणतात, त्या व्याख्यात झाल्या म्हणून या व्याख्यात झाल्या असं म्हणतात. ह्याचं कारण तीच प्रक्रिया एका सूक्ष्म स्तरावर जात असते. प्रक्रियेमध्ये तसं अंतर पडत नाही, प्रक्रिया तीच पण फार मोठ्या सूक्ष्म अशा स्तरावर ही प्रक्रिया घडत असते. म्हणून ते म्हणतात की ती व्याख्यात झाल्याने ही व्याख्यात झाली. पण असं आहे की आपल्याला या वित्थानगत अवस्थेमध्ये आपल्याला या समापत्तीचं ज्ञान करून घ्यायचंय. शास्त्रीय आणि ज्याला थिओरॉटिकल असं ज्ञान म्हणतात ते या ठिकाणी प्राप्त करून घ्यायचंय. आणि त्या दृष्टीनं भाष्यकार आपल्याला या ठिकाणी थोडंसं तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये हा प्रकार सांगतात. आणि म्हणून ते म्हणतात तत्र भूत सूक्ष्मेषु अभिव्यक्त धर्मकेषु देशकाल निमित्त अनुभव अवच्छिन्नेषु या समापत्ती सा सविचारा इति उच्यते. मग येतो निर्विचाराच्या प्रांतामध्ये गेल्यानंतरचा प्रांत आता त्या ठिकाणी दृष्टिक्षेपामध्ये घ्या आणि मग म्हणा त्यात अभिव्यक्त धर्म आहे ज्यांचा, कारण तन्मात्रांचा काही प्रदेश त्या ठिकाणी योग्याला अभिव्यक्त होतो. आलं का लक्षात? पंचमहाभूत उघडी पडल्यानंतर त्यांचं क्षकिरणीकरण झाल्यानंतर, स्कॅनिंग झाल्यानंतर तन्मात्रांची काही लक्षणं त्या ठिकाणी योग्याला अवगत होतात. म्हणून ते म्हणतात त्यात अभिव्यक्त धर्म आहे ज्यांचा, अशा सूक्ष्म भूत म्हणजे तन्मात्र त्यामध्ये देशकाल निमित्तानं ज्ञानपूर्वक अशी जी समापत्ती होते ती सविचारा होते, ती सविचारा असते. त्या ठिकाणी पुन्हा काहीतरी ज्ञान प्रक्रिया असते. अजून योग्याला साक्षात्काराची भूमी प्राप्त झालेली नसते सविचारा भूमीमध्ये, सविचाराच्या स्तरामध्ये. पण तन्मात्रांचा काही प्रांत त्या ठिकाणी त्याला उघडा पडलेला दिसतो आणि काही त्या ठिकाणी लक्षणं ही त्याला जाणवतात. तर या ठिकाणी ही जी अवच्छिन्नता सांगितली, अवच्छिन्नता म्हणजे अनुभवामधली एक अनखंडैकता. अखंड जर अनुभव असेल तर ते ध्यान होईल, अखंड जर त्या ठिकाणी अनुभूती असेल तर ती ध्यानात्मक असेल, ध्यान असेल. आणि म्हणून त्या ठिकाणी परिच्छिन्नता ही सांगितली जाते आणि ती महत्वाची असते. अवच्छिन्नता जी आहे ती महत्वाची आहे, अन्यथा ही निर्विचारा समापत्ती होऊन जाईल. म्हणून ते म्हणतात की त्या ठिकाणी अवच्छिन्नता असते, अनुभवामध्ये अवच्छिन्नता असते, अनखंडैकता असते, अखंडता नसते, त्यात खंड असतात. आणि सूक्ष्मभूतांच्या अनुभवामध्ये देश काल निमित्त यांच्यामुळे त्या ठिकाणी अवच्छिन्नता आली असते. देशाबद्दल काहीतरी एक प्रकारे मनामध्ये धारणा असते. देशकाल निमित्त या गोष्टी त्या ठिकाणी डोकावतात. आलं का लक्षात? त्या ठिकाणी डोकावतात कारण त्या ठिकाणी पुन्हा ज्ञान प्रक्रिया सुरू झालेली आहे. ध्यान प्रक्रिया निर्विचारामध्ये सुरू होईल.
या ठिकाणी हे त्यामुळे थोडे संकेत, देशकाल निमित्त ह्याचे काही संकेत त्या ठिकाणी उभे राहतात आणि म्हणून ती सविचारा समापत्ती ठरते असं भाष्यकार सांगतात. अर्थात त्या ठिकाणी निमित्त म्हणजे पुरुषार्थ, असं निमित्त म्हणजे भोग आणि अपवर्गाच्या संदर्भामध्ये काही त्या ठिकाणी ज्ञान होत असतं, म्हणून त्याला त्यांनी त्या ठिकाणी निमित्त संकेत किंवा निमित्ततेनं अवच्छिन्नता सांगितली. असो, आता पुढे लगेच भाष्यकार म्हणतात की या सविचारा समापत्तीमध्ये सुद्धा एकाग्र बुद्धीनं ग्रहित होणारी वर्तमान धर्मानं युक्त आलंबनीभूत अशी तन्मात्र समाधी प्रज्ञेमध्ये आरूढ असतात. समाधी प्रज्ञेमध्ये हे सूक्ष्म विषय आता त्या ठिकाणी आरूढ होत आहेत. आलं का लक्षात? म्हणून ती सविचारा समापत्ती आहे. ते म्हणजे जशी अंतःकरणामध्ये सवितर्काच्या पातळीमध्ये गाय आविर्भूत होते आणि ती आविर्भूत झाल्यानंतर स्मृती परिशुद्धीच्या प्रक्रियेने निर्वितर्का समापत्ती लागते, तशी आता या ठिकाणी हे सूक्ष्म तन्मात्र त्या ठिकाणी समाधी प्रज्ञेमध्ये आरूढ होतात, उपस्थित व्हायला लागतात. म्हणून ते म्हणतात तत्रापि एक बुद्धी निर्ग्राह्य एव उदित धर्म विशिष्टम भूत सूक्ष्म आलंबनीभूतम समाधी प्रज्ञायाम उपतिष्ठते. म्हणजे तन्मात्र असे सूक्ष्म विषय हे त्या ठिकाणी आविर्भूत व्हायला लागतात असं ते म्हणतात. अर्थात ही सूक्ष्म भूत यायला लागल्यामुळे त्याच्यानंतर निर्विचाराची प्रक्रिया त्या ठिकाणी उभी राहू शकते आणि म्हणून ते म्हणतात या पुन्हा सर्वतः शांत उदित अव्यपदेश्य धर्मान अवच्छिन्नेषु सर्वधर्मातीषु सर्वधर्मात्मकेषु समापत्ती सा निर्विचारा. म्हणजे जेव्हा सर्वथा म्हणजे व्यक्त धर्म निरपेक्ष आणि सर्वतः म्हणजे देशकाल ज्ञान निरपेक्ष शांत उदित अव्यपदेश्य इत्यादी धर्माने रहित आणि सर्वधर्मात्मक, सर्वधर्माने रहित आणि सर्वधर्मात्मक म्हणजे सर्व धर्मांचा आश्रय केलेल्या विषयात जी समापत्ती होते ती निर्विचारा असते. आणि मग भाष्यकार पुढे असं म्हणतात की अशा प्रकारे देशकाल निमित्त अनुभव रहित ते भूत सूक्ष्म तशाच रूपानं म्हणजे अर्थमात्र निर्भास अशा समाधीला आलंबन होऊन समाधी प्रज्ञेच्या स्वरूपाला उपरक्त करतात आणि ही प्रज्ञा जेव्हा स्वरूप त्यक्त्वा होते, केवळ अर्थमात्राकार असते, तेव्हा ती निर्विचारा समापत्ती होते. म्हणजे एकूण महत्विषया समाधी किंवा महत्विषया समापत्ती सवितर्का निर्वितर्का आणि सूक्ष्म विषयक समापत्ती सविचारा निर्विचारा अशा असतात. अशामुळेच सविचारा निर्विचारा समापत्ती मधील वैकल्प राहित्य आणि अमिश्रितत्व व्याख्यात होतं. असं आहे की सवितर्का समापत्तीमध्ये ती संकीर्णता आपल्याला सांगितली, विकल्प सांगितला आणि तदनुषंगानं एक त्या ठिकाणी दोष असतो असं आपल्याला त्या ठिकाणी दिसलं. पण तसा दोष सविचारामध्ये असतो असं म्हणून नये. आलं का लक्षात? हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी भाष्यकार सांगतात. म्हणजे सवितर्कामध्ये एक संकीर्णता आहे, तशी सविचारामध्ये संकीर्णता असते असं म्हणण्याचं कारण नाही, असं मानू नये. कारण हा तर्काच्या पलीकडचा प्रांत आहे. त्यामुळे तशा प्रकारचा त्या ठिकाणी लेश किंवा तशा प्रकारचा संसर्ग सविचारा समापत्तीमध्ये नसतो असा एक महत्वाचा खुलासा भाष्यकार करून जातात. कारण हे सूक्ष्म विषय आहेत. सूक्ष्म विषयामध्ये अशा प्रकारचे शब्दसंकेत आणि ज्ञानसंकेत नसतात, हे आपण आधीच पाहिलं. त्यामुळे तशा प्रकारे संकीर्णता येण्याचा प्रकार नसतो. त्यामुळे एक महत्वाचा निर्देश ते असा करतात की सवितर्का जरी संकीर्ण असली तरी सविचारा संकीर्ण नसते. कारण सविचारा समापत्ती ही निर्वितर्काच्या पलीकडची असते. निर्वितर्कामध्ये ते दोष नसल्यानं सविचारामध्ये ते उतरू शकत नाहीत.
इतका महत्वाचा तात्विक भाग ते या ठिकाणी सांगतात. आलं का लक्षात? नाही तर आपण असा अनुमान करण्याची शक्यता असते की ज्या अर्थी सवितर्कामध्ये संकीर्णता असते त्या अर्थी सविचारामध्ये असते, आणि जशी निर्वितर्कामध्ये नसते तशी निर्विचारामध्ये नसते. पण हे बरोबर नाहीये. म्हणून ते म्हणतात की सवितर्कामध्ये तसा दोष संभवतो, संकीर्णता संभवते, कारण शब्दसंकेत आहेत, अर्थसंकेत आहेत, ज्ञानसंकेत आहेत. पण सविचारा ही सूक्ष्म विषय असल्यामुळे शब्द संकेत नाहीत आणि ज्ञानसंकेत नाहीत, कारण हे संकेत निर्वितर्का समापत्तीमध्येच गळून पडलेले असतात. त्याच्या पुढल्या प्रांतामध्ये हे संकेत संभवत नसतात. आणि म्हणून सविचारामध्ये अशा प्रकारची संकीर्णता नसते, ती वेगळ्या प्रकारची असते. ती कशा प्रकारची हे आपण आत्ताच पाहिलं. ती अवच्छिन्नता, देशकाल निमित्त परत्व येणारी जी संकीर्णता असते तशा रूपाने असते, असं या ठिकाणी भाष्यकार सांगतात. पण असा निर्देश करण्यासाठी ते म्हणतात एवं उभयोः एतय्येव निर्वितर्काया विकल्पहानिः व्याख्याताः इति. निर्विकल्पामधली जी विकल्प हानी आहे ती या ठिकाणी पुढे आलेली असते, विकल्पाची हानी झालेली असते, असा निर्देश भाष्यकार स्पष्टपणे करतात. ते म्हणतात की या दोन्ही म्हणजे सविचारा निर्विचारा समापत्तीमध्ये विकल्पाची हानी म्हणजे विकल्प राहित्य हे उतरलेलं असतं, कारण ती निर्वितर्काच्या पलीकडची आहे. त्यामुळे जशी सवितर्का समापत्ती काही दोषांनी युक्त असते, शब्दार्थ ज्ञान यांच्यातली वैकल्पिक संकीर्णता, तशी या ठिकाणी नसते, असं या ठिकाणी ते स्पष्टपणे सांगतात. पण या ठिकाणी एक शंखेखोर पूर्वपक्ष उभा करावासा वाटतो. तो असं म्हणतो, हे बघा, सूत्रकार स्पष्ट म्हणतात त्या व्याख्यात झाल्यानं ह्या व्याख्यात झाल्या, त्यामुळे सवितर्काप्रमाणे सविचारा असते, निर्वितर्काप्रमाणे निर्विचारा असते, असं आम्ही का मानू नये. भाष्यकारांचं हे पदरच या ठिकाणी जे प्रकाशन आहे, शास्त्र प्रकाशन आहे, ते सूत्रकारांना मान्य नाही, सूत्रकारांना वेगळं सांगायचं आहे, असं आम्ही का मानू नये, असा एक पूर्वपक्ष या ठिकाणी उभा राहतो. आलं का लक्षात? सूत्रकार कसं म्हणतात, एतय्येव सविचारा निर्विचाराच्या सूक्ष्म विषया व्याख्याताः, म्हणजे त्या व्याख्यात झाल्याने ह्या व्याख्यात झाल्या, त्यामुळे त्याचप्रमाणे ह्या असतात, असा सरळसोट अर्थ का काढू नये. आणि भाष्यकारांनी हा जो उपद्व्याप केलाय, एक तांत्रिक उठाठेव केली आहे, तो काही सूत्रकारांना अभिप्रेत नाहीये. आणि सूत्रकारांनी सरळ सरळ संकल्पना मांडल्या आणि त्याच्यामुळे हा काही तांत्रिकतेचा प्रकार सूत्रकारांना अभिप्रेत नाही. कारण सवितर्का आणि निर्वितर्का या दोन प्रकारच्या समापत्ती सांगितल्या. त्यामध्ये सवितर्का समापत्तीमध्ये संकीर्णता असते, विकल्प असतो, हा प्रकार सांगितला, आणि निर्वितर्कामध्ये त्यांची निवृत्ती झाली असते असं सांगितलं. आणि आता या ठिकाणी एतय्येव सविचारा निर्विचाराच्या सूक्ष्म विषया व्याख्याताः म्हटल्यानंतर तशाच प्रकारे सूक्ष्म विषया अशा सविचारा निर्विचारा समापत्ती व्याख्यात झाल्या म्हटल्यानंतर सवितर्काप्रमाणे सविचारा समापत्तीमध्ये संकीर्णता असते, विकल्प असतो, असंच सूत्रकारांचं मत आहे, असं का मानू नये. कारण सवितर्काप्रमाणे सविचारा मानावी, निर्वितर्काप्रमाणे निर्विचारा मानावी, असा एक सरळ सरळ तर्क या ठिकाणी प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे सूत्रकारांना तसंच म्हणायचं असल्यानं ते या ठिकाणी असं सूत्र घालतात की त्या व्याख्यात झाल्यानं या व्याख्यात झाल्या आहेत असं समजावं, त्याचा अर्थ तोच करावा. आणि भाष्यकारांनी या ठिकाणी एक तार्किक आणि तात्विक आणि तांत्रिक अशी क्लिष्टता जी आणलेली आहे, ती सवितर्काप्रमाणे सविचारा याच्यामध्ये संकीर्णता नसते वगैरे, हा प्रकार सूत्रकारांना अभिप्रेत नसावा, अभिमत नसावा, असा एक पूर्वपक्ष या ठिकाणी उभा केला जातो. अर्थात सरळ सरळ अर्थ घेतला जातो की सवितर्काप्रमाणे सविचारा असते, निर्वितर्काप्रमाणे निर्विचारा असते, असा हा एक सरळसोट पक्ष पूर्वपक्षाने उभा केलेला आहे. त्यामुळे आपण त्याच्यावर विचार करणार आहोत.
पण तो पुढल्या प्रसंगी. कृष्णार्पणमस्तू.